So hello dear students, in this video we shall discuss the rest of the part of the female reproductive system, and those two parts remained are vestibular glands, or these are also called accessory glands, or these are also called Bartholin's gland. Remember guys, this vestibule is the outer part of the vaginal opening. Vaginal opening च्या बाहेरचा काल आपण बघितला vestibular part, and in that vestibular part there are a pair of glands. एक gland ची pair असते. It is a pair of gland. एक gland ची जोडी on either side in the vestibular part. They open into the vestibule. ते vestibule च्या आतमध्ये काय होतात? ओपन होतात. And these secrete a lubricating fluid. हे काय सिक्रेट करतात? एक lubricating fluid सिक्रेट करतात, which is helpful for the copulation process. Sexual intercourse, when the male and females are mating together, at that time penis of the male enters into the vaginal passage of the female, and at that time, to reduce the friction, and there is lubricant, and that lubricant is secreted by the vestibular glands in the females also. And in the males there were Cowper's gland. आपण शिकलो Cowper's gland male मध्ये होत्या. They are also secreting the lubricating fluid. तसंच जसं Cowper's gland मेल मधल्या lubricating fluid सिक्रेट करत होत्या, तसं इथं vestibular gland सुद्धा काय सिक्रेट करतात? lubricating fluid सिक्रेट करण्याचं काम करतात. म्हणजे इनडायरेक्टली आय विल कॉल दीज आर द homologous glands to the Cowper's gland. ह्या vestibular glands फिमेल मधल्या कुणासारख्या आहेत? मेल मधल्या Cowper's ग्लँडशी साम्य असणाऱ्या ग्लँड्स आहेत. मेल मधल्या Cowper's gland in the male. Cowper's gland in the male. So these are the vestibular glands. These are showing similarity with the Cowper's gland or bulbourethral gland असं सुद्धा आपण त्या Cowper's glandला म्हटलं होतं. So these are the vestibular glands. Now the next one is the mammary gland, which is very important gland. It is a pair of exocrine. It is a exocrine gland. Remember guys, it is having duct असणाऱ्या glandला आपण काय म्हणतो? Exocrine gland. It is a exocrine gland. Okay. It is a type of modified sweat gland. बघा, ही mammary gland एक प्रकारची काय आहे? It is a modified sweat gland. स्वतःमध्ये काही चेंजेस करून, जसे आपल्या घर्मग्रंथी असतात, स्वेट ग्लँड्स असतात स्किनच्या खाली, तशाच टाईपची ही मॅमरी ग्लँड आहे. मीन इट इज ऑल्सो प्रेझेंट ऑन द स्किन. ही सुद्धा स्किनच्या लेअरच्या खालीच आहे, पण ही घाम न सिक्रेट करता एक थोडंसं स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून ऍट द टाइम आफ्टर द पार्च्युरेशन, आफ्टर द बर्थ ऑफ द बेबीची बर्थ झाल्यानंतर मिल्क सिक्रेट करणारी म्हणून ही मॉडिफाईड टाईपची एक काय आहे? स्वेट ग्लँड आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा फार महत्वाचा प्रश्न होऊ शकतो. द मॅमरी ग्लँड इज डॅश डॅश ग्लँड. इट इज ए मॉडिफाईड स्वेट ग्लँड असं आपल्याला तिथं लिहिता येईल. तर मॅमरी ग्लँड इज ए मॉडिफाईड स्वेट ग्लँड. इट इज ए ऍक्सेसरी रिप्रोडक्टिव्ह ग्लँड. लक्षात घ्या, हे आणखीन पुढे एक मी सांगतो. ऍक्सेसरी म्हटलंय मी, ऍक्सेसरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन और ऍक्सेसरी रिप्रोडक्टिव्ह ग्लँड म्हणेल मी, बिकॉज रिप्रोडक्शन प्रोसेसवर ही ग्लँड असेल किंवा नसेल फार काही फरक पडणार नाही. रिप्रोडक्शन होणारच आहे, पण त्या रिप्रोडक्शन झाल्यानंतर पुढचे जे काही इव्हेंट आहेत त्याला मदत करणारी म्हणजे कोणती ग्लँड आहे ही, म्हणून हिला म्हटलेलं आहे ऍक्सेसरी. म्हणजे इट इज हॅव्हिंग सेकंडरी इम्पॉर्टन्स. ही काही फार महत्वाची, रिप्रोडक्शन होणारच नाही या ग्लँड शिवाय असं म्हणता येणार नाही. देअरफॉर दिस इज कॉल्ड ऍक्सेसरी. ऍक्सेसरी अपोजिट ऑफ नेसेसरी. नेसेसरी म्हणजे आवश्यकच, जे आपण रिप्रोडक्टिव्ह पार्ट पाहिलेच, पण रिप्रोडक्शन होण्यासाठी ही फार काही महत्वाची ग्लँड नाही, पण रिप्रोडक्शन नंतरचे जे इव्हेंट्स आहेत ते होण्यासाठी मात्र महत्वाची ग्लँड आहे. म्हणून ही ऍक्सेसरी आहे, तेवढी जास्त कामाची नाही, पण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. ऍक्सेसरी रिप्रोडक्टिव्ह ग्लँड किंवा ऍक्सेसरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. And these mammary glands, or these are we commonly called breast. These are the rounded structures. These are the rounded structures developed in the anterior thorax. Anterior thorax region. Anterior thorax. आता लक्षात घ्या, thorax म्हणजे काय? आपला छातीचा पिंजरा. छातीचा पिंजरा जर तुम्ही बघितलात, इट इज हॅव्हिंग सच स्ट्रक्चर. ओके, लाईक दिस, लाईक दिस. देअर आर नंबर ऑफ रिब्स आर देअर. अनेक रिब्स असतात या टाईपचे, हे या टाईपचे.
सम नियर अबाउट 1 to 7 रिप्स, पहिले जे 7 रिप्स असतात, फर्स्ट टू 7, दीज आर कॉल्ड ट्रू रिप्स, आणि बाकीचे 8 ते 12 जे असतात, दीज आर कॉल्ड फॉल्स रिप्स बिकॉज दे आर अटॅच्ड टू इच अदर. पण हे पहिलेचे जे असतात, जे पहिले 7 रिप्स असतात, दीज आर कनेक्टेड टू स्टर्नम बोन, आणि स्टर्नम बोन मधला हा जो फर्स्ट रिब आहे, तर सेकंड रिब पासून ते 6th रिब पर्यंत, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ या पार्ट मध्ये, आणि अँटेरियर म्हणजे हे पाठीमाग हे रिब्स, ज्याला आपण बरगड्या म्हणतो, छातीच्या पिंजऱ्याच्या बरगड्या, हाडं, हे पाठीमाग कुणाला जोडलेले आहेत, दे आर अटॅच्ड टू द व्हर्टिब्रल कॉलम. पाठीमागच्या साईडला ते कुणाला अटॅच आहेत, व्हर्टिब्रल कॉलमच्या व्हर्टिब्रलला अटॅच आहेत, आणि पुढून ते कुणाला अटॅच आहेत, स्टर्नम बोन. ह्या स्टर्नम बोन, दिस इज द झिपॉइड प्रोसेस. यस, झिपॉइड प्रोसेस, ते आपण ह्युमन स्केलेटन शिकत असताना 11th पूर्ण पाहिलेलं आहे. तर सेकंड टू 6th रिब, दुसऱ्या रिब पासून 6व्या रिब्स पर्यंतच्या ह्या अंतरामध्ये एवढ्या रिब्सला अटॅच कोण असतात, हे ब्रेस्ट असतात. दीज आर द राउंडेड ऑर्गन्स विच आर प्रेझेंट इन द अँटेरियर थोरॅक्स इन द पेक्टोरल रिजन. पेक्टोरल म्हणजे देर आर 2 रिजन्स, एक तर पेल्विक रिजन म्हणजे आपल्या कमरेचा रिजन असतो, आणि पेक्टोरल रिजन म्हणजे छातीचा रिजन असतो. दीज आर द पेक्टोरल गर्डल्स. पाठीमागचे जे 2 गर्डल्स असतात त्याला पेक्टोरल गर्डल्स, आणि ह्या पेक्टोरल गर्डल्सच्या रिजनमध्ये दीज आर प्रेझेंट इन द सबक्युटेनियस टिश्यू ऑफ द थोरॅक्स रिजन. कोणत्या टिश्यूमध्ये, दे आर अटॅच्ड टू द सबक्युटेनियस टिश्यू. सबक्युटेनियस टिश्यूला ते काय झालेले असतात, दे आर डेव्हलप्ड फ्रॉम द सबक्युटेनियस टिश्यू. आता ह्याच्या ज्यावेळेस आपण फिगर बघणार आहोत त्यावेळेस फक्त मी तुम्हाला पोझिशन सांगायला. And these breasts are developed because of the action of 2 hormones, and those 2 hormones are estrogen and progesterone. बघा, ह्या 2 हार्मोनमुळे हे ब्रेस्टची डेव्हलपमेंट. एस्ट्रोजन, इट इज हेल्पफुल फॉर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन द फिमेल मधले सेकंडरी सेक्शुअल म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरचा एक पार्ट म्हणजे कोण आहे, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, स्तनाची वाढ होणे. आणि सोबत प्रोजेस्टेरॉन, प्रेग्नन्सीच्या वेळेस त्या ब्रेस्टमध्ये, त्या मॅमरी ग्लँड्समध्ये मिल्क प्रोड्यूस करण्याचं काम कोणतं हार्मोन करतं, प्रोजेस्टेरॉन. म्हणून इनडायरेक्टली टुगेदरली दीज एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन बोथ आर हेल्पिंग for the development of breast. And at the time of parturition or after parturition, exactly after parturition, the prolactin hormone, okay, and luteotropic hormone or लॅक्टोट्रॉफिक हार्मोन असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. हे लॅक्टोट्रॉपिक हार्मोन आणि प्रोलॅक्टिन हार्मोन ह्या दोघांपैकी कुठलेही, दीज प्रोड्यूस मिल्क. हे काय प्रोड्यूस करायला लागतात, मिल्क, अँड दे सिक्रीट द मिल्क. They produce milk and they secrete the milk out of the breast for feeding the young one. त्या young one ला फीड करण्यासाठी, त्याला अन्न म्हणून ह्या आईच्या स्तनामधनं हे मिल्क ह्या 2 हार्मोनमुळे, प्रोलॅक्टिन आणि लॅक्टोट्रॉपिक हार्मोन, ह्या LTH आणि PL मुळे हे सिक्रेट व्हायला लागतं. मीन्स देर आर नियर अबाउट 3 to 4 हार्मोन्स विच आर हेल्पिंग फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्टच्या डेव्हलपमेंटसाठी मदत करायला, आणि त्यातनं मिल्क सिक्रेशन आणि मिल्क प्रोडक्शनसाठी सुद्धा काय करायला ते मदत करायला. So these mammary glands are the paired glands. They are present on either side, left side ला आणि right side ला, in front of the lungs. In front of the lungs means if we draw the figure, if suppose this is the lung, हा लंगचा जर एरिया असेल, दीज आर द रिब्स. आता रिब्स मी आपण LS घ्यायलोय, पुढच्या साईड व्ह्यूनं सेक्शन घ्यायलोय, साईड व्ह्यूनं सेक्शन घ्यायलोय, म्हणजे मी असा कट जर घेतला आणि इकडनं जर बघितलं तर मला असे रिब्स दिसतील. हे बघा, हे रिब्स कट झालेले, दीज आर द रिब्स. अँड इन बिटवीन रिब्सला कनेक्ट करणाऱ्या मसल्स असतात, अँड दीज मसल्स आर इंटरकॉस्टल मसल्स. ह्या ज्या मसल्स आहेत, दीज मसल्स आर कॉल्ड इंटरकॉस्टल मसल्स. दीज आर द लंग. हा समजा हे लंग्स आहेत, लंग्स. These are the ribs. These are the ribs. These are the intercostal muscles. Intercostal muscles. Intercostal muscles. And intercostal muscles at the front side, they are having such part. Okay. And these parts, this is the muscle. This is the muscle. Pectoral muscle. Pectoral major muscle असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. Pectoral major muscle. And from that pectoral major muscles, there are number of suspensory ligaments. There are
number of suspensory ligaments. And ह्या suspensory ligaments न these all breasts are suspended. There are number of suspensory ligaments. असे हे बघा, हे सस्पेन्सरी लिगामेंट्स असतात असे गेलेले. या लिगामेंट्सनं, या थोडक्यात आपण धागे म्हणू, या धाग्याच्या साह्यानं द ब्रेस्ट्स आर रिट्रॅक्टेड, द ब्रेस्ट्स आर सस्पेंडेड टू द रिब्स अँड इंटरकॉस्टल मसल्स. इंटरकॉस्टल मसल्सनं त्यांना असं पूर्ण ओढून घेतलेलं असतं. दे आर सस्पेंडेड पोझिशन. कुणामुळं? ह्या सस्पेन्सरी लिगामेंटमुळं. सस्पेन्सरी लिगामेंटमुळं. सस्पेन्सरी लिगामेंट. अँड दीज सस्पेन्सरी लिगामेंट, आता मी काय पूर्ण हे सस्पेन्सरी लिगामेंट दाखवणार नाही, या असतात तिथे, लक्षात घ्या. एक ठेवूयात आपण. दीज सस्पेन्सरी लिगामेंट, सपोज हे सस्पेन्सरी लिगामेंट आहेत अशी पूर्ण बेट्स. नाउ व्हेन द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आर डेव्हलप्ड अँड आफ्टर द पार्च्युरेशन ऑर आफ्टर द प्रेग्नन्सी, थोडक्यात आपण म्हणूया ज्यावेळेस एखादी आई म्हणजे गर्भधारणा आईमध्ये होते त्यावेळेस there is a development of lactiferous tubules. Remember that. Lactiferous tubules start to develop. Lactiferous tubules start to develop. मी इथं फिगर 2-3च काढणार आहे. Lactiferous tubules start to develop. And the remaining area, this contain the fatty adipose tissue. आता हे बाकीचा जो एरिया आहे, this much part, त्याच्यामध्ये काय आहे? दिस इज द फॅट मॉलिक्युल्स ऑर adipose tissue, fatty tissue. See, in between the rest of the part of the breast that contain the fatty tissue or fat molecule. A suspensory ligament. And these are the lactiferous tubules. Lactiferous tubules. And in the lactiferous tubules, in entire breast, ह्या पूर्ण ब्रेस्ट मध्ये, ह्या lactiferous tubule मध्ये there are such 15 to 20 like this. 15 to 20 such mammary lobes are there. Mammary lobes or lactiferous lobes are there. Or lactiferous lobes. Mammary lobes or lactiferous lobes are there. कुणामध्ये? lactiferous tubule मध्ये 15 to 20 mammary lobes or lactiferous lobes are there. And in the lactiferous lobes, आता मी lactiferous lobes ला मॅग्निफाय करून इथं फिगर काढायला बघा. If suppose this is the lactiferous tubule, हा lactiferous tubule ला मी मोठा केलं. In the lactiferous tubule, the lactiferous lobes are there. Suppose this is the lactiferous lobe. हा एक लोब आहे. हे बघा, असे किती आहेत म्हटलं मी? असे 15 to 20. जी ऑल दीज आर द रेड कलर. हे बघा, these are the lactiferous lobes or we may call it mammary glands. एक प्रकारच्या ह्या mammary glands आहे. आता ह्या lactiferous lobes मध्ये मी, आता हा कोण आहे? दिस इज lactiferous tubule. हा lactiferous tubule आहे. lactiferous tubule मध्ये हे कोण आहेत? lactiferous lobes आहेत. असे किती आहेत? ते 15 to 20 आहेत. आता ह्या lactiferous tubule मध्ये काय आहेत पहा. इन द lactiferous tubule such mammary alveoli are there. काय आहेत ह्या? mammary alveoli are there like this. These are the alveoli, lactiferous alveoli or mammary alveoli are there like this. These are the alveoli. जसे आपल्या लंग्स मध्ये अल्व्हेओलस असते, वायू कोशिका, ज्याच्यामध्ये हवा पूर्ण ऑक्सिजन आत जातो. देर इज सप्लिमेंटेशन ऑफ द कॅपिलरीज, ज्याच्यामध्ये रक्तामध्ये ऑक्सिजन, कार्बन. तसं इथं सुद्धा काय आहेत? अल्व्हेओलस आहेत, लॅक्टिफेरस अल्व्हेओलस आहेत. आणि ह्या लॅक्टिफेरस अल्व्हेओलस, हे बघा, ऑल दीज आर द मीन्स आय विल गिव्ह हिअर द नेम. दिस इज द अल्व्हेओलाई. अल्व्हेओलाई.
म्हणजे लोब, हा ट्युब्यूल, लॅक्टिफेरस ट्युब्यूल, लॅक्टिफेरस लोब, लॅक्टिफेरस लोबच्या मध्ये ह्या काय आहेत अल्व्हेओलायस. अँड दीज अल्व्हेओलार ग्लँड्स, ह्या अल्व्हेओलायच्या पूर्ण सरफेसमध्ये अल्व्हेओलार ग्लँड्स असतात, और मॅमरी ग्लँड्स, अँड दीज आर सिक्रेटिंग मिल्क, अँड दोज सिक्रेटेड मिल्क इज स्टोर्ड इन दिस अल्व्हेओलाय. याच्यामध्ये हे मिल्क असं स्टोअर होतं. अँड दीज अल्व्हेओलस देन जॉईन टुगेदर, ह्या सगळ्या अल्व्हेओलस जॉईन टुगेदर टू फॉर्म mammary duct. They join together to form mammary duct. ते काय तयार करतात? मॅमरी डक्ट तयार करतात, और मॅमरी ट्युब्यूल मध्ये. आता हे मॅमरी डक्ट, देन सच नंबर ऑफ मॅमरी डक्ट जॉईन टुगेदर, हे बघा हे मॅमरी डक्ट परत काय व्हायला तर जॉईन टुगेदर टू फॉर्म मॅमरी अँपुल्ला. mammary ampulla, AMPULLA, बघा. such mammary ducts combine together to form mammary ampulla. हे बघा आता हा mammary ampulla बाहेर आला. these mammary ampulla from all the alveolar ducts, ह्या सगळ्या alveolar मधून आलेले mammary ampulla, they join together to form the lactiferous duct, हे लॅक्टिफेरस ट्युब्यूल, लॅक्टिफेरस लोब्यूल, लॅक्टिफेरस लोब्स असंही म्हणा तुम्ही. ह्या लॅक्टिफेरस लोब्स 15 to 20, त्याच्यामध्ये हे बघा हा जो 3चा ग्रुप आहे हा झाला लॅक्टिफेरस लोब्यूल. हा लोब्यूल, हा कोण आहे? लॅक्टिफेरस लोब, रेड कलरचा लॅक्टिफेरस लोब. हा 3चा गठ्ठा लॅक्टिफेरस लोब्यूल, 3चा गठ्ठा लॅक्टिफेरस लोब्यूल, लॅक्टिफेरस लोब, लॅक्टिफेरस ट्युब्यूल, बाहेरचा जो आहे हा मोठा लॅक्टिफेरस ट्युब्यूल, बिग रेड कलर्ड पाउच लॅक्टिफेरस ट्युब्यूल, हा मधला पाउच म्हणजेच लॅक्टिफेरस लोब. लॅक्टिफेरस लोबच्या मध्ये 3 4चे ग्रुपचे अल्व्हेओलसचे ग्रुप आहेत. ह्या 3च्या ग्रुपला म्हणायचं लॅक्टिफेरस लोब्यूल. लॅक्टिफेरस लोब्यूल मध्ये हे काय आहेत? अल्व्हेओलाय विच आर सिक्रेटिंग मिल्क अँड स्टोरिंग मिल्क. सिक्रेटही करायला त्यांच्या वॉल आणि स्टोअर करायला. हे लॅक्टिफेरस, मग हे मिल्क ह्या सगळ्या अल्व्हेओलार डक्ट्स जॉईन होतात टू फॉर्म मॅमरी डक्ट. मॅमरी डक्ट तयार करतात. मॅमरी डक्ट फर्दर जॉईन टुगेदर टू फॉर्म मॅमरी अँपुल्ला. मॅमरी अँपुल्ला फ्रॉम ऑल द सच लोब्स, ह्या सगळ्या लोब्स मध्ये लॅक्टिफेरस लोब्स मधल्या मॅमरी अँपुल्ला join together to form lactiferous duct. Lactiferous duct at before entering out, त्या पूर्ण बाहेर येण्याच्या थ्रू निप्पल मधून बाहेर येण्याच्या, ते निप्पल कुठे काय नाही दाखवणार नाही, ते दाखवणार आहे. त्याच्या अगोदर दे फॉर्म लॅक्टिफेरस सायनस. बघा लॅक्टिफेरस सायनस, अँड देन दॅट लॅक्टिफेरस सायनस कम आउट फ्रॉम ऑल द लोब्यूल्स. असे अनेक लोब्यूल्स मधले हे सगळे लॅक्टिफेरस सायनस इथं जॉईन होतात. अशा टाईपचे हे बघा हे लॅक्टिफेरस सायनस टू फॉर्म ए निप्पल. या अशा पद्धतीनं लॅक्टिफेरस डक्ट या सायनसेस मधून ओपन होतात. अँड 3 to 4 लॅक्टिफेरस डक्ट्स थ्रू लॅक्टिफेरस सायन, इथं मिल्क येऊन बसतं. हे आपण हे निप्पल म्हणजे पुढचा पार्ट, द टिप पार्ट ऑफ द, दिस इज द निप्पल. This is the nipple. Okay, and these ducts here, these are the sinuses. इथं sinuses असतात असे. हे सगळे पार्ट मी आता दाखवलेले पूर्ण. हा पूर्ण काय आहे? लॅक्टिफेरस ट्युब्यूल. त्याच्यामध्ये कोण आहेत? लॅक्टिफेरस लोब 15 to 20 असे हे दाखवलेले. लॅक्टिफेरस लोब मध्ये 3 अल्व्हेओलस, 3 to 4 अल्व्हेओलाई कंबाईन टुगेदर टू फॉर्म लॅक्टिफेरस लोब्यूल. लॅक्टिफेरस लोब्यूल मध्ये अल्व्हेओलस आहेत, ते मिल्क सिक्रेट करतात, त्यांची डक्ट जॉईन होते. these ducts are called mammary duct. Mammary duct join together to form mammary ampulla. Mammary ampulla join together to form lactiferous duct. Lactiferous duct further move to form such a pouch-like structure, somewhat enlarged structure, that is called lactiferous sinus. And lactiferous sinus then form a tube-like structure which come out of the nipple. निप्पलच्या बाहेर 3 to 4 स्मॉल सायनसेस ओपन आउट ऑफ द निप्पल, ह्या निप्पल मधून बाहेर येतात. अशी एकंदरीत रचना. मी हे एका फक्त एवढ्या ट्युब्यूलचा मी इथं मॅग्निफाईड सेक्शन सांगितला.
Now these nipples are surrounded, आता ह्या जर nipples ला, these are surrounded by the brown darker colored area at the tip part ला असा थोडासा brownish darker area असतो, dark colored किंवा brown colored. That area is called areola. त्या एरियाला काय म्हणायचं, एरिओला. सराउंडिंग द निप्पल, निप्पलच्या बाजूनं ए राउंडेड डार्क कलर्ड एरिया इज देअर अँड दॅट डार्क कलर्ड एरिया इज कॉल्ड एरिओला. त्या एरियाला काय म्हणायचं, एरिओला. अँड ॲट द टाइम ऑफ पार्च्युरेशन द ब्रेस्ट ऑफ द फिमेल बिकम लॅक्टेटिंग. म्हणजे दोन प्रकारचे ब्रेस्ट असतात, लॅक्टेटिंग अँड नॉन लॅक्टेटिंग. वेन द फिमेल इज नॉट गिव्हिंग बर्थ टू द यंग वन, इफ शी इज नॉट प्रेग्नंट, जर ती प्रेग्नंट नसेल, जर ती बाळाला जन्म देणार नसेल, त्यावेळेस ते ब्रेस्ट असतात बट दे आर नॉन लॅक्टेटिंग, त्याच्यामधनं मिल्क सिक्रेट होत नाही. बट व्हेन द बेबी इज ग्रोईंग इनसाइड द womb of the mother and if that mother is giving birth to the young one, then those breasts become lactating. म्हणून दोन प्रकारचे ब्रेस्ट, लॅक्टेटिंग अँड नॉन लॅक्टेटिंग. नॉन लॅक्टेटिंग म्हणजे मिल्क सिक्रेट न करणारे ब्रेस्ट, आणि लॅक्टेटिंग ब्रेस्ट म्हणजे मिल्क सिक्रेट करणारे ब्रेस्ट किंवा मिल्क सिक्रेट करणाऱ्या मॅमरी ग्लँड्स. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काय सांगता येईल, दिस इज ऑल अबाउट द ब्रेस्ट. हे झालं ब्रेस्ट बद्दल ऑर मॅमरी glands बद्दल. Now these mammary glands or breast in the society, in most of the females, they are developing into the breast cancers. Most of the cases in the society are now found of the breast cancer. Breast cancer सुद्धा आज खूप वाढत चाललेला आहे बिकॉज ऑफ द डिफरंट युअर इटिंग हॅबिट्स असतील, or just wearing of the different tightened clothes or tightened different types of inner wears in the females मधले जे काही inner wears आहेत त्याच्यामुळे आहेत, because of the non lactation of the बेबीला ब्रेस्ट फिडिंग न करण्यामुळे, बिकॉज ऑफ द सॅच्युरेशन ऑफ द मिल्क इन द ब्रेस्ट. तर बऱ्याच माता भगिनी आपल्या बाळाला स्तनपान करत नाहीत, म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करत नाहीत, त्याच्यामुळे सुद्धा आज ब्रेस्ट कॅन्सर डेव्हलप होत चाललेला आहे. तर अशी अनेक कारण आपल्याला त्या ब्रेस्ट कॅन्सरचे सांगता येतील. नाउ व्हॉट आर द सिम्पटम्स. सिम्पटम्स मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, देर इज फॉर्मेशन ऑफ लम्प्स. लम्प्स तयार होतात तुमच्या ब्रेस्टमध्ये, अँड दोज लम्प्स आर नॉट पेनफुल. ते काही पेनफुल नसतात, बट ग्रॅज्युअली दीज लम्प्स आर फॉर्म्ड इन द ब्रेस्ट अँड अंडरआर्म. अंडरआर्मच्या साईडला ते ब्रेस्टच्या बाजूला लम्प्स तयार व्हायला लागतात, अशा गाठी तयार व्हायला लागतात. इनिशियली दे आर पेनलेस, ते पेनलेस नसतात, म्हणजे पेनलेस असतात, त्यांच्यात पेन नाही. देन आफ्टर सर्टन पिरियड दे इन्क्रीज इन साईज. ज्यावेळेस ते इन्क्रीज व्हायला लागतात, देर इज पेन इन द ब्रेस्ट अँड निप्पल. नंतर काय व्हायला लागते, लम्प्सचं रूपांतर. मग तर काय व्हायला लागते, पेन इन द ब्रेस्ट अँड निप्पल. निप्पलमध्ये आणि ब्रेस्टमध्ये काय व्हायला लागते, पेन व्हायला लागते, आपल्याला त्रास व्हायला लागतो, वेदना जाणवायला लागतात. नाव that pain or pain in the breast and nipple then lead to the thickening of the skin of the breast, thickening of the skin of the breast and nipple. निप्पलची आणि ब्रेस्टची स्किन अशी थिकन जाड, or just we may call it a swelling on the breast. ब्रेस्ट असे स्वेल व्हायला लागतात, एनलार्ज व्हायला लागतात, फुगायला लागतात ते लम्प्स, एनलार्ज ब्रेस्ट व्हायला लागतात, पेन व्हायला लागते. अँड देन रेडनेस ऑफ द स्किन ऑफ द ब्रेस्ट. नंतर तुमच्या ब्रेस्टची स्किन काय व्हायला लागते, लाल व्हायला लागते. इरिटेशन ऑफ द स्किन, ती स्किन खाजायला लागते. बघा ब्रेस्ट कॅन्सरचे सगळे मी काय सांगालोय, सिम्पटम्स सांगालोय. सो ऑल दीज आर द सिम्पटम्स ऑफ द ब्रेस्ट कॅन्सर. नाउ हाऊ टू डिटेक्ट वेदर द ब्रेस्ट कॅन्सर हॅज बीन ऑकर्ड ऑर नॉट, आपल्यात तो आलाय की नाही, तर ते कसं, हाऊ टू आयडेंटिफाय, कसं करायचं. सो देर आर सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ मॅमोग्राफी. मॅमोग्राफी म्हणजे एक्सरे, थोडक्यात आपण म्हणू एक्सरे. तुमच्या ब्रेस्टचा काय काढून बघणे, एक्सरे काढून बघणे. अल्ट्रासाऊंड, त्या दिवशी सांगितलं, अल्ट्रासाऊंड मीन्स सोनोग्राफी, सोनोग्राफी करणे. सोनोग्राफीद्वारे सुद्धा आपल्याला काय कळू शकतं, ते बायोप्सी करणे. यू नो द बायोप्सी नाव. बायोप्सी स्मॉल कलेक्शन ऑफ द सेल टिश्यू सॅम्पल, ते घेणे. और जस्ट ब्लड टेस्ट, ब्लड टेस्ट करून बघणे. ब्लड टेस्टमध्ये सुद्धा कॅन्सर सेल्स सुद्धा सापडू शकतात त्या ब्रेस्टमध्ये. तर अशा ह्या वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून आपण काय करू शकतो, डिटेक्शन ऑफ द ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करू शकतो. अँड आफ्टर द डिटेक्शन ऑफ ब्रेस्ट कॅन्सर, हाऊ टू ट्रीट द ब्रेस्ट कॅन्सर. मग ब्रेस्ट कॅन्सरला ट्रीट कसं केलं जावं, तर ब्रेस्ट कॅन्सर इज ट्रीटेड बाय द किमोथेरपी, the application of different types of
कॅन्सर किलिंग केमिकल्सचा वापर करून और रेडिओथेरपी रेडिएशनचा मारा करून इन द इनिशियल स्टेज वी कॅन किल द कॅन्सरस सेल्स बाय द ऍप्लिकेशन ऑफ रेडिएशन म्हणून रेडिओथेरपी. अँड देन द लंपेक्टोमी म्हणजे जे काही तुमचे लंप्स तयार झालेले आहेत कॅन्सरचे जर इनिशियल स्टेजमध्ये असतील तर तेवढ्या ब्रेस्ट मधले फक्त लंपच काढून टाकणे. और मॅमोप्लास्टी मीन्स जनरली वी कॉल इट प्लास्टिक सर्जरी ऑफ द मॅमरी ग्लँड्स और ब्रेस्टची प्लास्टिक सर्जरी करून पूर्ण ब्रेस्ट वगैरे सुद्धा काढून टाकले जातात. और द प्रॉपर शेप इज गिव्हन टू द ब्रेस्ट बाय रिमूव्हल ऑफ द कॅन्सरस सेल्स. तर असे मॅमोग्राफी, आपलं मॅमोप्लास्टी, लंपेक्टोमी, रेडिओथेरपी, किमोथेरपी, ऑल दीज आर द ट्रीटमेंट्स ऑन द ब्रेस्ट. ह्या ब्रेस्टवरच्या सगळ्या काय आहेत तर ट्रीटमेंट आहेत. तर हे असे सगळे आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर बद्दलची काही माहिती देता येईल. अँड द लास्ट पॉइंट इज विनिंग. विनिंग मीन्स व्हॉट इज दॅट विनिंग? विनिंग इज नथिंग बट द रिप्लेसमेंट ऑफ द मदर्स मिल्क बाय एनी अदर सॉलिड फूड ग्रॅज्युअली आफ्टर सम टाइम. एखाद्या बाळाला आपण जनरली आई 5-6 महिन्यापर्यंत स्वतःच्या अंगावरच्या दुधावर तिची वाढ करते. बट आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम दॅट बेबी इज फीड ऑन अदर फूड मटेरियल, अदर सॉलिड फूड मटेरियल. बाहेरचं सुद्धा अन्न आपण नंतर 6 महिन्यानंतर द्यायला लागतो. तर रिप्लेसमेंट ऑफ मदर्स मिल्क ग्रॅज्युअली आफ्टर सम टाइम बाय अदर सॉलिड फूड. आईच्या दुधाला बाहेरच्या कुठल्याही अन्नाद्वारे रिप्लेस करून बाळाला दुसरी काहीतरी बाहेरचं खाद्य देणे. दॅट प्रोसेस इज कॉल्ड विनिंग. सो व्हॉट इज विनिंग? विनिंग इज द प्रोसेस इन विच रिप्लेसमेंट ऑफ मदर्स मिल्क बाय ग्रॅज्युअली, पण कसं हळूहळू, एकदाच बंद करायचं नाही, डायरेक्ट अचानक आईचं दूध बंद करून. जनरली आय विल सजेस्ट यू, इथं मी तुम्हाला एक सजेस्ट करायला म्हणायला आवडेल की बाबा ब्रेस्ट मिल्क शुड बी गिव्हन टू दॅट बेबी नियर अबाउट 18 to 24 months. जवळपास तुम्ही 18 ते 24 महिन्यापर्यंत बाळाला ब्रेस्ट मिल्क दिलं पाहिजे. दॅट इज व्हेरी व्हेरी प्रोटीनियसियस, व्हेरी न्यूट्रिशियस टू दॅट ग्रोविंग बेबी. त्या ग्रोविंग बेबीसाठी अतिशय महत्वाचं असतं. तर विनिंग इज द रिप्लेसमेंट ऑफ मदर्स मिल्क ग्रॅज्युअली बाय अदर सॉलिड फूड is called winning. अलग लक्षामध्ये. So that is the winning. So this is all about the reproductive parts of the female. हे सगळे आतापर्यंतचे reproductive organs मधले हे पार्ट होते that we have discussed in the previous some videos. In the next video we shall discuss the puberty. What is puberty? So thank you guys.